ते पद देखील भाजपला हवं आहे अशा प्रकारची देखील चर्चा सुरू झाली. त्याचमुळे जे आतापर्यंत शिवसेनेचे नगरसेवक जे आहे, जे हॉटेलमध्ये थांबलेले होते, ते आता सगळे घरी जात आहेत. त्यांना स्पष्ट कळलं आहे की आता महापौरपद हे भाजपला मिळेल. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे कुठलंही पद मिळवण्याकरता आम्ही आग्रही नाही. या मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवणं हे आमचं लक्ष्य आहे, हे आमचं उद्देश आहे आणि त्या उद्देशाशी आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती अशी मिळते, केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपला संकेत दिलेला आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये महापौर पदाच्या संदर्भामध्ये तडजोड केली जाणार नाही, भाजपचाच महापौर बसवायचा आहे असं काही. तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे. भाजपचा होईल किंवा शिवसेनेचा होईल हे महत्त्वाचं नाही. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं महत्त्वाचं आहे. मुंबई शहराचा विकास घडवणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्या एका पक्षाला महापौरपद मिळणं इतकी छोटी ही निवडणूक नव्हती. ही मुंबईच्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करणारी निवडणूक होती. संख्याबळ तुमचं सगळ्यात जास्त आहे अमितजी. नाही, संख्याबळ आमचं 118 आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत आणि आमचे 118 नगरसेवक या ठिकाणी हाफवे पेक्षा 4 नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत. मुंबईमध्ये तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही असं साटम यांनी म्हटलेलं आहे. ही केवळ महापौर पदाची निवडणूक नव्हती तर मुंबईसाठी ही निवडणूक होती. त्यामुळे मुंबईच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये होणार असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. रमेश साटम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईमध्ये तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही असं साटम यांनी म्हटलेलं आहे. सोबतच मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर बसणार असं देखील साटम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर ही केवळ महापौर पदासाठी झालेली निवडणूक नव्हती तर ही मुंबईच्या विकासासाठी झालेली निवडणूक होती. त्यामुळे यामध्ये मुंबईसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही अमित साटम यांनी म्हटलंय.